नमस्कार मंडळी. तर या दिवाळी फराळमध्ये अगदी उत्साहात बनवला जाणारा पदार्थ म्हणजेच बेसनचे लाडू. तर आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या पद्धतीने एकदा लाडू बनवून पहा. हे लाडू तुमचे कधीच फसणार नाही आहेत. तर चविष्ट अशा लाडूच्या रेसिपीसाठी आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून हे जे बेसन आहे ते अगदी खरपूस थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सतत जे बेसन आहे ना ते सर्व मिक्स करत राहायचं आहे आपल्याला, कारण ते खाली चिकटण्याची वगैरे शक्यता असते यासाठी. बेसन खमंग असं भाजलं गेलं की छान असा सुगंध येतो बेसनचा. छान असं भाजलं गेलं की त्यामध्ये आपल्याला थोडासा पाण्याचा सपका मारायचा आहे. पाणी टाका किंवा दूध टाका, याने काय होते तर थोडंसं असं दाणेदार असं बेसनचं पीठ होतं, म्हणजे रवाळ टाईप. तर इथे थोडंसं पाण्याचा सपका मारलेला आहे आणि हे जे बेसन आहे ते अगदी फेटून घेत आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता फेटताना मस्तच असं हे रवाळ जे बेसन आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे. मस्त कलरसुद्धा आलेला आहे बेसनला. तर हे जे बेसन आहे ते भाजल्या गेल्यानंतर आपण काढून घ्यायचं आहे एका परातीमध्ये आणि गार करायला ठेवायचं आहे. गार झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत, पिठी साखर. यानंतर ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहेत. तर ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया किंवा वाटून घेतलेले आहे मिक्सरला. तर ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेते बेसन पिठामध्ये. हे आत्ता जरी पातळ वाटत असेल तरी थोड्या वेळाने ना ते खूप गार झालं की त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती अगदी घट्ट होते आणि हाताला सोसेल इतकं हे बेसन जे आहे ते गार झालेलं आहे. तर यामध्ये मी पिठी साखर टाकलेली आहे गरजेनुसार. पिठी साखर जी आहे ना ती एकजीव करून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. साखरेचे जे प्रमाण आहे ते आवडीनुसार कमी किंवा जास्त होऊ शकतं. कोणाला गोड जास्त आवडतं तर कोणाला कमी आवडतं. पिठी साखरसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे बेसन पिठामध्ये. तर छान असे जे लाडू जे आहेत ते आपण वळून घेऊया. अगदी गोल गरगरीत असे बेसनचे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि त्यावरती थोडे पिस्त्याचे काप लावायचे आहेत. आणि झाला ना मंडळी हे बेसनचे लाडू तयार. एक एक करून सगळे जे लाडू आहेत ते मी करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ह्या दिवाळी फराळमध्ये असे लाडू नक्कीच बनवा. धन्यवाद.